श्री स्वामी समर्थ. प्रिय तुळ राशींच्या माझ्या भाग्यवान, बुद्धिमान आणि स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण येणारा काळ तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात करू शकतो. अनेक वर्षांपासून तुमच्या वाटेला आलेले संघर्ष, अपयश, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि नशिबाने दिलेल्या कठीण परीक्षा आता हळूहळू संपण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत दिसत आहेत. ग्रहांच्या बदलत्या हालचाली तुमच्या जीवनात अशा काही अनपेक्षित घडामोडी घडवू शकतात, ज्यामुळे तुमचे बंद पडलेले मार्ग पुन्हा खुले होऊ शकतात. या काळात 5 अत्यंत महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. अडकलेली कामे मार्गी लागणे, आर्थिक स्थिती सुधारणा होणे, करिअर किंवा व्यवसायात मोठी संधी मिळणे, मान सन्मानात वाढ होणे आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सरकारी किंवा न्यायालयीन कामामध्ये सकारात्मक हालचाल दिसणे. तुमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करणारे किंवा तुमच्यावर टीका करणारे लोकही तुमच्या यशाची दखल घेण्यास भाग पडतील. त्यामुळे हा काळ हलक्यात घेऊ नका, कारण योग्य निर्णय, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि यशस्वी अध्याय सुरू करू शकता. पण जरा थांबा, मनामध्ये एक शंका नक्की उपस्थित होते की हा येणारा प्रचंड मोठा बदल इतका सहज आणि सरळ असणार आहे का, की या बदलाच्या मागे कोणती तरी फार मोठी गुपिते लपलेली आहेत, ज्याची किंमत तुम्हाला भविष्यात चुकावी लागू शकते. कारण या सुवर्ण काळाकडे जाण्यापूर्वी गेल्या काही महिन्यात तुम्ही जे काही सोसले आहे, ज्या भयंकर नरक यातना भोगल्या आहेत आणि ज्या मानसिक अग्निपरीक्षेतून तुम्ही स्वतःला वाचून पुढे आणले आहे, ते आठवून आजही तुमच्या अंगावर थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या अत्यंत जवळच्या, ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, अशाच रक्ताच्या आणि मानलेल्या व्यक्तींनी ऐनवेळी केलेला भयानक विश्वासघात, पाठीत अत्यंत क्रूरपणे खुपसलेली खंजीर आणि तुमच्या पाठीमागे रचलेली कुऱ्हाडे तुमच्या आत्म्याला जखम करून गेली. ऐन गरजेच्या वेळी, जेव्हा तुम्हाला पैशाची अत्यंत गरज होती, जेव्हा तुमचे मन अत्यंत व्याकुळ झाले होते, तेव्हा एका पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागले, रडकुंडीला यावं लागले आणि त्याहून भयानक म्हणजे ज्यांना तुम्ही कधी काळी मदत केली होती, त्यांनीच तुमच्या गरिबीची आणि हातबलतीची क्रूर थट्टा उडवली. जेव्हा तुम्हाला मानसिक आधाराची, कोणत्या तरी 2 गोड शब्दांची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा प्रत्येकाने आपला मुखवटा उतरवला, आपला हात झटकला आणि तुम्हाला त्या नैराश्याच्या अथांग मानसिक वेदनेच्या अंधाऱ्या विहिरीत पूर्णपणे एकांकी आणि हातात सोडून दिले. कितीतरी रात्री तुम्ही उशीत तोंड लपून मुसमुस रडला आहात, स्वतःच्याच नशिबाला आणि त्या परमेश्वराला शेकडो प्रश्न विचारले आहेत की माझं नेमकं काय चुकलं. पण त्या शांत रात्रीतून तुम्हाला उत्तर मात्र नेहमी शून्य मिळाले. या तुमच्या पाठीमागे लागलेल्या अथांग आणि भयानक संघर्षामागील मुख्य खगोलशास्त्रीय कारण दुसरे काही नसून तुमच्या राशीवर आणि कुंडलीवर आलेले ग्रहांचे अत्यंत क्रूर वक्री फेरे आणि शनी राहूंची ती महाविनाशकारी वक्रदृष्टी होती, ज्याने तुमच्या हाताशी आलेल्या घासाचा आणि बनत आलेल्या प्रत्येक सोन्यासारख्या कामाचा पुरता विचका करून टाकला होता. पण आता तुमचे रडण्याचे दिवस संपले आहेत. डोळे पुसा आणि छाती फुगून उभे राहा, कारण काळ आता कायमचा पलटला आहे आणि तुमच्या भाग्याचे चक्र आता 100च्या वेगाने सरळ दिशेने फिरण्यास सज्ज झाले आहे. चला तर मग सर्वात आधी तुमच्या करिअरची आणि भविष्याची नेमकी काय महास्थिती असेल, यावर अतिशय बारकाईने प्रकाश टाकूया. नोकरीच्या ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून जी भयानक घुसमट होत होती, जे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या विरुद्ध छुपे राजकारण शिजवले जात होते, ज्या कष्टाचे क्रेडिट दुसरेच लाटून नेत होते, त्या सर्व त्रासांचा आता अधिकृतपणे अंत होणार असून तुम्हाला नवीन नोकरीच्या अत्यंत मोठ्या मानाच्या आणि उच्च अधिकारांच्या संधी चालून येणार आहेत. जे बेरोजगार होते, ज्यांच्या हाताला काम नव्हते, त्यांना आता मोठ्या नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल आणि समाजात तुमची मान ताठ होईल. व्यवसायाचा विचार केला तर जे व्यापारी मंदीच्या सावटाखाली जगत होते, ज्यांचे दुकान किंवा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते, त्यांच्या व्यवसायात आता लक्ष्मीची अशी काही कृपा होईल की बाजारात अडकलेला तुमचा जुना पैसा अचानक पाण्याच्या प्रवाहासारखा तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. नवीन भागीदारी करताना किंवा नवीन मोठी डील साईन करताना तुमचे जुने शत्रू आणि स्पर्धक, जे तुम्हाला बाजारातून उठवायला निघाले होते, तेच आता तुमच्या पाया पडायला येतील आणि तुमच्या अटीवर व्यापार करायला तयार होतील. हा विधाताचा शब्द आहे.
पैशांच्या आणि आर्थिक बाबतीमध्ये सविस्तर बोलायचे झाले तर आर्थिक चणचण, कर्जाचा डोंगर आणि रोजच्या खर्चासाठी होणारी ओढाताण आता केवळ एक इतिहास जमा होणार आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील, ज्याने तुमची तिजोरी सदैव पैशाने भरलेली राहील. परंतु पैशाचा हा प्रवाह सुरू असताना तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून आणि आजूबाजूच्या लोकांच्या वाईट नजरेपासून अत्यंत सावध राहावे लागेल. कारण जसं जसं तुमचा आर्थिक आलेख वर जाईल तसे तसे तुमच्यावर जळणारे डोळे आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला रोखणारे अदृश्य हात तुमच्यावर पाळ ठेवून आहेत, हे विसरू नका. प्रेमाच्या आणि नात्यांच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात एक अतिशय हळवे, भावनिक आणि अत्यंत अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. जुन्या काळात मिळालेल्या जखमांवर आणि विरहाच्या वेदनेवर प्रेमाची फुंकर घालणारी एक अत्यंत प्रामाणिक राजबिंडी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, ज्याच्या येण्याने तुमचे वाळवंट झालेले प्रेमजीवन पुन्हा एकदा आनंदाच्या फुलांनी बहरून येईल. जे जोडपे एकमेकांपासून दूर गेले होते त्यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा पूल बांधला जाईल आणि जुना विरह प्रेमात बदलेल. वैवाहिक जीवनाचा विचार केला तर गेल्या काही काळांपासून पती पत्नीमध्ये जे उग्र वादळ उठले होते, संशयाचे भूत डोक्यावर नाचत होते आणि एकमेकांबद्दल जे गैरसमज अहंकाराच्या भीतीसारखे उभे राहिले होते, ते सर्व गैरसमज आता बर्फासारखे वितळून जातील. पती पत्नीमध्ये कमालीचे प्रेम, परस्पर आदर आणि शारीरिक मानसिक जवळीक निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे घर पुन्हा एकदा स्वर्गासारखे वाटू लागेल. कुटुंबात आनंदाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एखाद्या मोठ्या मंगल कार्याची, लग्नाची किंवा वास्तुशांतीची रूपरेषा ठरवून घरात सनई चौघडे वाजतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या, आईवडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर तुमचे नशीब अचानक हिऱ्यासारखे चमकायला सुरुवात करेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला आगामी काळात विशेष आणि अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी लागेल. कारण मानसिक ताणतणाव, रात्रीची अपुरी झोप यामुळे होणारी तीव्र डोकेदुखी, मायग्रेन आणि पोटाचे गंभीर विकार, अपचन तुम्हाला ऐनमुख्याच्या वेळी त्रास देऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याशी खेळू नका. आळस सोडा आणि सकस आहाराकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्ण संधीचा म्हणजेच करिअरचा पाया भक्कम करणारा असेल. मनाची जी एकाग्रता भंग पावत होती ती आता पुन्हा पूर्वपदावर येईल. अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षेत तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त अभूतपूर्व यश मिळवून तुमच्या संपूर्ण कुळाची आणि पालकांची मान समाजात अभिमानाने उंच कराल. परदेशात जाण्याचे, तिथे उच्च शिक्षण घेण्याचे किंवा परदेशी भूमीवर नोकरी व्यवसाय करून डॉलर आणि पॉन्ड्समध्ये बक्कळ पैसा कमवण्याचे तुमचे अनेक वर्षाचे जे स्वप्न वारंवार व्हिसा रिजेक्शनमुळे तुटत होते, ते स्वप्न आता या अद्भुत ग्रह बदलामुळे थेट प्रत्यक्षात उतरणार आहे आणि परदेश प्रवासाचे योग 100% जुळून येतील. शत्रूंच्या बाबतीत बोलायचे तर तुमचे गुप्त आणि उघड शत्रू कितीही भलाडे असले, त्यांनी तुमच्या पाठीमागे कितीही मोठे आणि धोकादायक कटकारस्थान रचली असली, तरी या काळात ते तुमच्यावर वार करण्याच्या नादात स्वतःच्याच जाळ्यात पाय अडकून पडतील आणि तुमचा बालही बाका करू शकणार नाहीत. उलट स्वतःच पराभूत होऊन तुमच्यासमोर शरणागती पत्करतील. कोर्ट कचेरी, पोलीस ठाणे आणि जमिनीच्या जुन्या प्रकरणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास आता कायमचा संपणार आहे. कारण न्यायालयाचा निकाल थेट तुमच्या बाजूने लागेल आणि तुमच्या कायद्याचा एक ऐतिहासिक आणि मोठा विजय मिळेल, ज्याने समाजात तुमची मान वर होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचे नाव अत्यंत आदराने आणि प्रतिष्ठेने घेतले जाईल. जुन्या काळात काही कारणास्तव गेलेली प्रतिष्ठा, ढगाळलेले नाव आणि मानसन्मान आता दुप्पट वेगाने तुमच्याकडे परत येईल आणि लोक प्रत्येक मोठ्या निर्णयामध्ये तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्या दारात रांगा लावतील. या संपूर्ण काळात तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या आगामी संधी ओळखण्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवावे लागतील. कारण नशीब स्वतः चालत तुमच्या दारावर येणार आहे आणि तुम्ही जर आळसामध्ये राहिलात तर आलेली सुवर्ण संधी दुसऱ्याच्या पदरात पडू शकते. आता आपण ब्रह्मांडीय पटलावरील प्रत्येक महत्त्वाच्या ग्रहाचा स्वतंत्र आणि वैयक्तिक परिणाम अतिशय सखोलपणे समजून घेऊया. सर्वात आधी देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहांची स्थिती पाहू. गुरुदेव तुमच्यावर या काळात अमृताचा वर्षाव करत आहेत, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, बुद्धी तल्लख होईल आणि संपत्ती वाढण्याचे असे मार्ग सापडतील जे तुम्ही आधी कधी विचारले नव्हते. न्यायदेवता शनिदेव तुमच्या मागील कर्माचा हिशोब पूर्ण करून आता तुमच्या कठोर कष्टाचे, इमानदारीचे दुप्पट फळ देण्यासाठी स्वतःचे दोन्ही हात पसरून सज्ज झाले आहेत.
त्यामुळे शनीची कृपा तुमच्यावर सर्वोच्च राहील. राहूचे होणारे राशी परिवर्तन तुमच्या मनातील सर्व संभ्रम, भीती आणि शंका दूर करेल आणि तुम्हाला अनपेक्षित लॉटरी, सट्टा बाजार किंवा गुप्तधनाच्या माध्यमातून अचानक प्रचंड मोठा धनलाभ मिळवून देईल. परंतु या सर्व चांगल्या स्थितीमध्ये विधाता तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. या काळात कोणत्याही अनोळखी किंवा अगदी जवळच्या व्यक्तीवर सुद्धा आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या भविष्यातील गुप्त योजना, पैशांचे व्यवहार कोणाजवळही बोलून दाखवू नका. अन्यथा मागच्या सारखाच पुन्हा एकदा मोठा घात किंवा आर्थिक फसवणूक होऊ शकते, याची जाणीव ठेवा. या काळात ग्रहांची शुभता अधिक पटीने वाढवण्यासाठी आणि नशिबातील राहिलेले अडथळे, संकटाचा समूळ नाश करण्यासाठी 2 ते 3 अत्यंत प्रभावी, प्राचीन आणि चमत्कारी धार्मिक उपाय नक्की करा. दर शनिवारी न चुकता मारुतीच्या मंदिरात जा. तिथे हनुमंताच्या चरणी सिंदूर अर्पण करून तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि बसून हनुमान चालिसाचे मनोभावे 3 वेळा पठण करा. तसेच दररोज सकाळी लवकर उठून उगवत्या तांबड्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा आणि तुमच्या कुलदेवीच्या नावाने घरामध्ये सकाळी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून गरिबांना किंवा गरजू लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील सर्व पिढ्यानपिढ्याचे दोष आणि पितृदोष क्षणात जळून खाक होतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हिरा जितका जास्त काळ अंधारात राहतो आणि जितका जास्त घासतो तितकाच तो जगात सर्वात जास्त चमकतो. तुम्हीही या संघर्षाच्या, वेदनेच्या आणि अपमानाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले अस्सल हिरे आहात. आता तुमची खरी किंमत आणि तुमची खरी चमक संपूर्ण जग डोळे फाडून पाहणार आहे. त्यामुळे स्वतःवरील विश्वास आणि देवावरील भक्ती कधीही कमी होऊ देऊ नका. पण जाता जाता एक अत्यंत रहस्यमय, थरारक आणि तुमच्या अंगावर काटा आणणारी गोष्ट नीट लक्षात ठेवा. येत्या शुक्रवारी रात्री ठीक 12:33 तुमच्या घरात किंवा तुमच्या अगदी जवळच्या परिसरात एक अशी अद्भुत आणि गुप्त घटना घडणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा एका रात्रीत बदलून टाकेल. ती घटना नेमकी कोणती असेल आणि तो कोणता संकेत असेल, हे भयानक आणि विस्मयकारक रहस्य जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या तूळ राशीचे असे दररोजचे डोळे उघडवणारे धक्कादायक सत्य सर्वात आधी पाहण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा. तुमच्या खास मित्र परिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपला याला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद आणि जय महाकाल.